नमस्कार प्रेक्षक हो. आयुष्याचा एक प्रवास असतो सत्याच्या शोधाचा, आत्मज्ञानाच्या शोधाचा. काही जण हा प्रवास अर्धवट सोडतात, काही जण एका मार्गावर स्थिर होतात, पण काही जण मात्र अखेरच्या क्षणापर्यंत खऱ्या ज्ञानाच्या शोधात असतात. अशाच एका सतत शोध घेणाऱ्या, भक्तीमध्ये लीन असलेल्या एका प्रवासी साधिकेची गोष्ट आहे शशी शरद खर्चे यांची. बुलढाणा जिल्ह्यातील शेलगाव बाजार येथून आलेल्या या साधिकेने वारकरी संप्रदायाच्या भक्तीत आपले आयुष्य वाहून घेतले होते. त्यांच्या हृदयात भक्तीची तळमळ होती, पण समाधान नव्हतं. एकानंतर एक गुरु मिळाले, अनेक साधनांच्या मार्गावर त्या चालत राहिल्या, पण आतून प्रश्न सतत सतावत होता, ही भक्ती संपूर्ण आहे का? मला खरंच परमात्मा प्राप्त होईल का? आणि मग एका वळणावर त्यांची भेट झाली संत रामपालजी महाराजांच्या भक्तांसोबत. तिथून सुरू झाला एक नवीन प्रवास. खऱ्या ज्ञानाचा, शास्त्रसिद्ध भक्तीचा, आत्मज्ञानाचा प्रकाश त्यांना मिळाला. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने हा मार्ग स्वीकारला आणि आज त्या संपूर्ण समाधानाने सांगतात, आता माझा भक्तीचा शोध संपला आहे. तर प्रेक्षक हो, या विलक्षण प्रवासाची कथा ऐकूया स्वतः शशी शरद खर्चे यांच्या तोंडून. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? शशी शरद खर्चे. आपण कुठून आलात? महाराष्ट्र, बुलढाणा जिल्हा, शेलगाव बाजार. आपला व्यवसाय काय आहे? शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 21/8/2014. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही आपल्या पारंपरिक भक्तीनुसार आपलं विठ्ठल दैवत पांडुरंग परमात्मा पंढरपूरचे यांची भक्ती करत होतो. आणि दर आषाढी एकादशी 12 महिन्याच्या एकादशी व्रत करायचं. आषाढी कार्तिकीला जायचं, वारीला मुक्ताबाईच्या दर्शनाला जायचं. आणि मग लहानपणापासूनच मला भक्तीची आवड होती. मग ही भक्ती करत असताना 78 मग आपल्या तिकडे वारकरी संप्रदायानुसार त्या गादीचे जे वारस असतात, तर त्या वारस म्हणजे ते जे संत होते, त्या संतांकडून मी दीक्षा घेतली. आणि मग ती दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की रामकृष्ण हरीचा जप करायचा, तुळशीला पाणी घालायचं, तुळशीची माळ गळ्यात घालायची, आलेल्यांचा आदर करायचा, संतांचा आदर करायचा. आणि मग आपलं जे नित्यनेम आहे तो चालू ठेवायचा. अशानुसार मग आम्ही आमचा नित्यनेम म्हणजे सारखं पंढरपूरला गेल्यानंतर मग आषाढी कार्तिकीच्या वारीला जेव्हा जायचं, तेव्हा मग तिथे आमचा नित्यनेम म्हणजे असा असायचा की रात्री 3 वाजता उठायचं. उठल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करायचं. चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर नगर प्रदक्षिणा करायची. नगर प्रदक्षिणा करत असताना आपला एकही श्वास वाया जाऊ नये याच्यासाठी आम्ही 2 हरिपाठ घ्यायचं. आणि मी हरिपाठ घेत असताना मग ते 2 हरिपाठ झाल्यानंतर मग मंदिरात जायचं, गाभाऱ्यात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं. तिथून आल्यानंतर आम्ही ज्या ठिकाणावर आमचा मुक्काम असायचा तिथे गेल्यानंतर तिथे कीर्तन असायचे. मग सकाळी कीर्तन ऐकायचं. कीर्तन ऐकल्यानंतर जेवण झाल्यानंतर लगेच दुपारी प्रवचनाचे कार्यक्रम असायचे. प्रवचन ऐकायचं. संध्याकाळी 5 वाजता हरिपाठ घ्यायचा. हरिपाठ झाल्यानंतर रात्री पुन्हा कीर्तन ऐकायचं. कीर्तन झाल्यानंतर रात्र 1-2 वाजेपर्यंत जागरण करायचं. काही काव्य आपलं हे भक्तिगीतं म्हणायचे, भजनावली म्हणायची, असं जागरण करायचं. आणि पुन्हा सकाळी 3 वाजता उठून आपला नित्यनेम असं 15 दिवस आम्ही पंढरपूरला राहायचं. आणि आपली दिनचर्या चालवायचं. आणि त्या भक्तीमध्ये आम्हाला तेव्हा तोच आनंद मिळत होता. ती भक्ती करत असताना मग ज्ञानेश्वर माऊलीवर माझंसुद्धा खूप प्रेम होतं. संतांच्या मालिकेमध्ये की ज्ञानेश्वर माऊली म्हणजे ह्या जगाची आई आहे. आणि मग त्या आळंदीला गेल्यानंतरसुद्धा हाच क्रमाने भक्ती सुरू ठेवायची. आणि माऊलीला साकडं घालायचं, माऊलीला मिठी घालायची, कडकडून मिठी घालायची. आणि माऊली, तुझ्याशिवाय माझ्या जीवनामध्ये दुसरं कोणी म्हणजे अशी प्रेम माया करणारं तुझ्या कुशीमध्ये मला घे आणि भक्तीची शक्ती दे आणि या जन्मामध्ये माझी भक्ती सफल करून दे. मी पंढरपूरच्या आळंदीच्या माऊलीच्या दिंडीबरोबर पंढरपूरची वारी पायी केलेली आहे. तेव्हा मग जेव्हा
आम्ही रोज संध्याकाळी मुक्कामाला थांबायचं आणि मुक्कामाला 18 दिवस ती पायी वारी चालायची. तर मग मुक्कामाला जेव्हा थांबल्यानंतर तिथे मग आरती व्हायची, सर्व संतांची पांडुरंगाची आरती व्हायची. आणि ती आरती करत असताना मला इतकं रडं यायचं. आणि रडत असताना मला परमात्माला एकच असं वाटे की या प्रपंचासाठी मला कधीच इच्छा झाली नाही, पण मी माऊलीला रोज मागायची की माऊली, माझ्या जीवनामध्ये असे कोणी संत भेटणार की नाही की या जीवाचा उद्धार करतील, या जीवाला मोक्षाची प्राप्ती करून देतील. मला एकच इच्छा आहे की मला अशा संतांची तुम्ही भेट होऊ द्या. आणि मग ती वारी पूर्ण झाल्यानंतर मी घरी आली तर दुसऱ्या संतांची भेट झाली. मग आधी या वारकरी संप्रदायाच्या संतांचं मी भगवान म्हणून सेवा करत होती. आणि मग ती भगवान म्हणून सेवा करत असताना त्या संतांना सोडून मी जायचं कसं, ते सुद्धा त्यांची मी लाडकी भक्त होती. मग हे कल्पनासुद्धा मला सहन होत नव्हती. पण जेव्हा दुसऱ्या संतांची भेट झाली तर त्या संतांनी मला सांगितलं की तुम्ही नुसतं असं येणं जाणं करून, पायी वाऱ्या करून तुमचं काहीच भागणार नाही. कारण ती भक्ती करत असताना आम्ही इतके अतोनात, म्हणजे तेव्हा ते कष्टही वाटत नव्हते की रात्रीला जाऊन नदीच्या संगमावर जाऊन आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर तिथून 4 वाजता पाण्याची बकेट घेऊन प्रत्येक मंदिरात जायचं. तिथे ते मंदिराचं म्हणजे मूर्तीचे म्हणजे आंघोळ घालायची मूर्तीला. आणि मूर्तीला आंघोळ घालत असताना मग काकड आरती घ्यायची, गुरुचरित्राचं पारायण करायचं, आपलं ओम नमः शिवायचा जप. आमच्या गावाचं मंदिर नदीकाठी आहे, तिथे महादेवाचं मंदिर आहे, तिथे सप्ताह वगैरे असायचे. तेव्हा मग तिथे आम्ही रात्र 9 वाजेपासून तर सकाळी 6पर्यंत नॉनस्टॉप ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जप करायचं. त्याच्यानंतर गुरुचरित्राचं पारायण करायचं. त्याच्यानंतर मग आपलं हे दुर्गा सप्तशतीचे पाठ मी स्वतः घरी पाटावर पूजा मांडून, ते मातृका ग्रह वगैरे सगळं पूजा मांडून आणि सप्तशतीचे सकाळी 3 वाजता उठून पाठ करायची. अशी माझी सर्व भक्ती चालू होती. आणि अशी चालू भक्ती असताना मग मला अशा संतांची भेट झाली की या आनंद संप्रदायातील एक संत मला भेटले. आणि त्यांनी मला सांगितलं की या अशा भक्तीने नुसते पंढरपूरला जा, वारीला जा, कीर्तन प्रवचन ऐकला असं ऐकून तुमच्या जीवाचा उद्धार होणार नाही. तर तुम्हाला जर तुमचा जीवाचा उद्धार करायचा असेल तर तुम्हाला नामदीक्षा घ्यावी लागेल, साधना करावी लागेल, उपासना करावी लागेल. आणि हे केल्याशिवाय तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. मग आता एवढी मी त्या संतांची लाडकी भक्त होती, ते संतसुद्धा मी भगवान म्हणून सेवा करत होती. पण आता मी त्यांना सोडून जायचं तर कसं जायचं, हा मोठा प्रश्न माझ्या पुढे उभा राहिला. पण झालं काय की त्याच दिवशी नेमका त्यांचा मुक्काम आमच्या इथे आणि ह्या संतांची माझी भेट झाली. मी त्या पहिल्या आमच्या संतांना सोडून यांच्याकडे गेली आणि यांचा सत्संग ऐकला. मग माझ्या मनाने असा ठाव घेतला की अरे, आपले श्वास अजून बाकी शिल्लक आहेत. आणि जर याच्या पुढचं जर ज्ञान आपल्याला मिळत आहे, त्यांनी की या मनुष्य जन्मामध्ये ह्या स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, हे देह आपल्याला पार करायचे आहे. आणि परेच्या पलीकडची भक्ती आपल्याला करायची आहे. परा पश्यंती मध्यमा वैखरी. तर त्या परेच्या पलीकडची भक्ती आपल्याला करायची आहे. मग आपण ती भक्ती का नाही करायची. हे प्रेम आपल्याला शेवटाला नेणार नाही आहे. तर या प्रेमाला आपण त्यागलं पाहिजे. आणि मी त्यांना लगेच सोडून त्या संतांकडे गेली. आणि त्या संतांकडे गेल्यानंतर मी नामदीक्षा घेतली. तर त्यांनी 2 स्टेपमध्ये मला नाम दिलं. मग नाम दिल्यानंतर त्या नामाचा अनुभव आम्हाला असा आला की आम्हाला अष्टसात्विक भाव जागृत व्हायचे. मग ते अष्टसात्विक भाव म्हणजे काय, एकदम नामस्मरण सुरू असताना एकदम इतकं रडायला यायचं की म्हणजे देहाचं भान राहायचं नाही, इतकं हसायला यायचं, तो आनंद असा व्हायचा की आम्हाला आमच्या देहाचं भानच असायचं नाही. आणि अशी भक्ती करत असता मग त्यांनी मला कीर्तनाला उभं राहण्याचं प्रोत्साहन दिलं. आणि मग मी कीर्तन करायला लागली. त्या कीर्तन करायला लागत असताना मग ते कीर्तनाचं प्रमाण एवढं वाढलं की मग तिथे वैष्णव मेळावे भरायला लागले. आणि वैष्णव मेळाव्यामध्ये मी काल्याचं कीर्तन एकदा उभी राहिले की 3 तास हजारो लोकांमध्ये काल्याचं कीर्तन व्हायचं. आणि त्याच्यानंतर मग गावोगावी कीर्तनाला जाऊन, म्हणजे आता गणपती जर बसले तर त्या गणपतीच्या 10 दिवसामध्ये मी 1 दिवस घरी नाही, नवरात्रातल्या 9 दिवसामध्ये मी 1 दिवस घरी नाही. आणि असे मध्ये कार्यक्रम आले
की मी आपल्या स्वतःच्या भाड्याने आपल्या खिशातला पैसा खर्च करून कीर्तनाची सेवा देत होती. आणि मग त्याच्यातच मी धन्यता मानत होती की बा आपल्याला या भक्तीचा आनंद याच जन्मामध्ये घ्यायचा आहे, पुढचा जन्म आपल्याला घ्यायचा नाही आहे. आणि मग त्या भक्ती सुखाचा आनंद याच्यामध्येच आहे. पण असं करता करता मग ते संतसुद्धा माझ्यावर म्हणजे मी इतकी लाडकी झाली होती त्यांची की मी प्रत्येक संतांची भगवान म्हणून पूजा केली आणि त्यांनीसुद्धा मला खूप प्रेम दिलं. पण आता मग एक संताकडून आम्हाला अशी चाहूल लागली की आता हे जे तुम्ही 4 देह आहे तर या 4 देहाच्या पलीकडे कैवल्य देहसुद्धा आहे, तर या कैवल्य देहापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. मग म्हटलं आता आपण एवढं हे आनंद घेऊन राहिलो, मग हे काय आपल्याला ही भक्ती आपल्याला शेवटाला नेणार नाही की काय. आता माहीत आहे मी ज्या पहिल्या भक्तीमध्ये होती तर 78 पासून 98पर्यंत आणि मग 98 इतके वर्ष त्या पहिल्या भक्तीमध्ये होती. त्याच्यानंतर या दुसऱ्या संतांकडे आल्यानंतर मग 98 पासून 12पर्यंत यांच्या भक्तीमध्ये होती. तर मग तो भक्तीचा एवढा हे झाल्यानंतर मला असं वाटायला लागायचं की आपल्याला तर परमात्म्यापर्यंत पोहोचायचंच आहे. मग हे ज्ञान जर आपल्याला मिळत आहे तर हे आपण का घेऊ नये. मग ते प्रेमाचा त्याग करायचा. आणि मग तिथून मी निघाली. आता सगळीकडे ज्या संतांकडे गेलं ना ते संत आपल्याला सांगत असतात की आता तुम्ही दुसरा गुरु केल्यानं तुमच्या जीवाचा उद्धार होणार नाही, दुसरा गुरु करणं पाप आहे आणि म्हणून तुम्ही दुसरा गुरु करू नका. या संतांनी सुद्धा मला ते सांगितलं होतं की आता तुम्हाला पूर्ण ज्ञान मिळालेलं आहे, याच्या पलीकडचं ज्ञान जगाच्या पाठीवर कोणतंही नाही आहे. आणि आम्ही सुद्धा जगासमोर ओरडून सांगायचं की आता हे ज्ञान अंतिम आहे. आणि ते त्यांनी आम्हाला निर्गुण निराकाराचं ज्ञान दिलं होतं. या दुसऱ्या संतांनी त्यांनी सांगितलं की परमात्मा हा पाहण्याचा विषय नाही आहे तर तो अनुभवण्याचा विषय आहे, असं त्यांचं आम्हाला शिकवण होती. आम्ही जगाला तेच सांगत होतो की तो निर्गुण निराकार असलेला परमात्मा हा डोळ्यांनी पाहण्याचा विषय नाही आहे तर तो अनुभवण्याचा विषय आहे. मग एवढं हे संपादन केल्यानंतर मग त्या कैवल्य देहाची चाहूल जेव्हा लागली तर मग त्यासुद्धा याचा भक्तीचा त्याग करून मग आम्ही भंडारा जिल्ह्यामध्ये तवाडे बाबा म्हणून भोगाव पंढरपूरला राहतात त्यांच्याकडे गेलो. मग त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याकडून नामदीक्षा घेतली. मग त्यांनी नामदीक्षा दिली. तिथेसुद्धा मग माझे कीर्तनं वगैरे मग तिथेसुद्धा त्यांनी मला पहिल्या भेटीतच त्या कीर्तनाचा त्यांनी एवढा आदर सत्कार केला आणि मला स्टेजवर बोलवून सत्कार केला. इतके हजारो लोक बसलेले होते. सगळ्यांच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या आणि सगळं म्हणायला लागले की खरोखरच आहे हे कीर्तन म्हणजे काय, तुम्ही काय बोलत आहात. तर मी म्हणाली मी नाही बोलत आहे, परमात्म्याची वाणी परमात्मा बोलून घेत आहेत. अशा रीतीनं हे तर मी त्यांच्याकडे 1 वर्षच राहिली पहा. आणि 1 वर्ष राहिल्यानंतर त्यांना काय कळलं होतं माहीत नाही, तर ते म्हणाले की बेटा माझ्याकडे खूप चांगले चांगले लोक येतात पण ते माझ्याकडे राहत नाही, ते पुढे निघून जातात. आणि मग मला याची चाहूल लागली. मग आपली संत रामपालजी महाराजांचे जे भक्त होते ज्यांनी नामदीक्षा घेतलेली होती तर बरोबर 1 वर्षांनी ते माझ्याकडे आले. आणि ते माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी मला विचारलं की बाई तुम्ही जे भक्ती करत आहात तर आम्हाला तुमच्याकडे यायला वेळ असा लागला की तुम्ही कीर्तनकार असल्यामुळे मानतात किंवा न मानतात, हा मला फार मोठा विचार होता. पण तरीसुद्धा आम्हाला वाटलं परमात्म्याचीच दया झाली की या बाईची भेट घ्यावी आणि बाईला 2 गोष्टी सांगाव्या की भक्तीचं स्वरूप काय असते. आणि त्यांनी मला विचारलं की तुमच्या कक्षेमध्ये की गुरुची व्याख्या तुम्ही कशी करतात. तर मी म्हटलं की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर मग त्यांनी म्हटलं बस एवढी झाली का तुमची गुरुची व्याख्या. मी म्हटलं हो, याच्या पलीकडे तर काही आम्हाला सांगितलंच नाही. आणि त्यांनी ब्रह्मज्ञानाचं आणि ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीचं ज्ञान आम्हाला सांगितलेलं आहे. ब्रह्मस्वरूपाच्या पलीकडे त्यांनी आम्हाला काहीही सांगितलेलं नाही आहे. ब्रह्मज्ञानाची प्राप्ती कशाने होईल आणि ब्रह्मस्वरूपापर्यंत या जीवाला कसं पोहोचता येईल. मग त्यांनी म्हटलं की नाही बाई थांबा तुम्ही आता इथे, तुम्ही जे करत आहात ते जरी तुम्हाला बरोबर वाटत असलं तरी ते चुकीचे नाही, पण तरीसुद्धा आपल्याला त्याच्याही पलीकडे जायचं आहे. तर आपल्याला पूर्ण ब्रह्मापर्यंत पोहोचायचं आहे. आणि त्या पूर्ण ब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला ब्रह्म, परब्रह्म आणि पूर्ण ब्रह्म अशा 3 पायऱ्या आपल्याला ओलांडायच्या आहे. आणि त्यांनी म्हटलं की तुम्हाला हे परब्रह्मापर्यंत थांबून जमणार नाही, त्याच्या पलीकडे जायचं आहे. आणि त्या एका शब्दाने माझ्या मनाचा ठाव घेतला की अरे
ही भक्तीसुद्धा आपल्याला अपुरी आहे, आपल्याला याच्या पलीकडे सुद्धा जायचं आहे. आणि त्याचासुद्धा मग माझ्या मनाला काय वाटलं की कीर्तन करत असताना माझ्या गळ्यामध्ये एवढे हार पडायचे की 2-2 टप हार भरायचे. त्याच्यानंतर इतकं मान, इतकी प्रतिष्ठा, एवढं सर्व, पण माझ्या मनाला एकदम त्याचा सर्वाचा वीट आला आणि मला वाटलं की नको तो मान, नको ते स्टेज, नको ती प्रतिष्ठा, ते हार नको, पण मला खरं 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 सत्य जे ज्ञान आहे ते मला पाहिजे आहे. आणि ते जर यांच्याकडे मिळत आहे तर मला ते घ्यायला काहीच हरकत नाही. रात्रभर विचार केला आणि आमचे जे भक्त मंडळी आहेत त्याचे तिथेच माझे शेजारी माझे भाऊ आणि वहिनी राहतात. त्यांच्याजवळ जाऊन मी त्यांना हा विषय सांगितला की असे असे मला येऊन भेटले आणि आपल्याला ही भक्ती समजून घ्यायची आहे. मग त्यांना मी सांगितल्यानंतर मग त्यांनी मला ज्ञानगंगा पुस्तक दिलेलं होतं. ज्ञानगंगा पुस्तक मी वाचलं तर मग त्याच्यामध्ये 17व्या अध्यायातला 23वा श्लोक आहे. तर त्याच्यामध्ये ओम तत्सतचा निर्देश केलेला आहे. आणि 15व्या अध्यायातला पहिला श्लोक आहे की ऊर्ध्वमूलमदशाखम अश्वत्थम प्राहुरव्यम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस्स वेदवीत. तर याचं विवरण त्यांनी ज्ञानगंगा पुस्तकामध्ये केलेलं होतं. आणि मी लगेच ज्ञानेश्वरी काढली. ज्ञानेश्वरीवर माझं खूप प्रेम होतं. मग ज्ञानेश्वरीमध्ये या गीतेवर टीका केलेली आहे मामासाहेब दांडेकरांनी. मग त्या मामासाहेब दांडेकरांनी जी टीका केलेली आहे तर मी तो 17व्या अध्यायातला 23वा श्लोक काढला आणि त्याच्यामध्ये ते वाचलं. तर त्यांनी लिहिलेलं होतं की ओम तत्सतचा विनियोग कसा करायचा हे जीवाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या जीवाचं कल्याण होत नाही, असं मला कळल्यानंतर मग मी ते ज्ञानगंगा पुस्तक वाचायला सुरुवात केली. आणि ज्ञानगंगा पुस्तक वाचल्यानंतर मग सृष्टीची रचना हा विषय जेव्हा आरंभ केला तेव्हा सृष्टीची रचना वाचल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की अरे, आपण आजपर्यंत जी भक्ती समजत होतो तर आपल्याला काहीच समजत नव्हतं. हे ज्ञान आपल्याला कोणीही दिलेलं नाही आहे. जी भक्ती करत होतो ती जरी चुकीची नसली तरीसुद्धा ती पूर्णसुद्धा नव्हती. आणि मग ती सर्वजण म्हणतात की सर्व जग या मायेच्या मागे लागलेलं आहे, सर्वजण आपण मायेच्या पाठीशी लागलेला आहे. आणि आपण ते सर्व सांगतात की आपण एकाच परमात्म्याचे लेकरं आहो, पण आपण परमात्म्यापासून दूर झालो, आपण मायेच्या अधीन झालो. पण हे दूर कसे झालो, परमात्म्यापासून आपण दूर कसे गेलो, पण हे मात्र मला कोणीही समजून सांगितलं नाही. तर संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानगंगा या पुस्तकामध्ये की या मायेच्या मागे आपण कसं आलो आणि आपण त्या परमात्म्याचे लेकरं सर्व एकच आहोत, पण तिथून आपण हंसात्म्य असताना आपण जीवदशेला कसे प्राप्त झालो आणि या मायेच्या मागे आपण कसं आलो याचं मला पूर्ण ज्ञान झालं. आणि ते पूर्ण ज्ञान झाल्यानंतर मग माझ्या मनाचा पूर्ण ठाव झाला. आणि मी आमचे साधं भक्त मंडळी जी होती त्या सर्वांना हा विषय सांगितला आणि त्यांना सांगितलं की मला असं असं करायचं आहे आणि मला ही नामदीक्षा घ्यायची आहे. आणि लवकरच एका महिन्यातच मग जे पहिले भक्त होते संत रामपालजी महाराजांची दीक्षा ज्यांनी घेतलेली होती त्यांनी आम्हाला बरवाल्याला नेलं आणि बरवाल्याला जाऊन आम्ही आमच्या संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच एक भक्तिमार्गात व्यस्त असलेली एक जीव आहात आणि पूर्वीपासूनच आपल्याला भक्तीमध्ये रुची होती. त्या अनुषंगाने आपण सुरुवातीला वारकरी पंथाची भक्ती केली, त्यानंतर दुसऱ्या साधू संतांकडे गेला, तिथे पण आपण ती भक्ती स्वीकारून एक कीर्तनकार म्हणून आपण नाव कमावलं. आणि तिथे आपण ती भक्ती साधना करत असताना कीर्तन करायचे आणि परमेश्वर प्राप्तीची ओढ आपल्याला होती. परंतु तिथेसुद्धा आपलं मन समाधान पावलं नाही आपल्या मनाला आणि आपण पुढचा मार्ग शोधला. असं असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांची माहिती मिळाली आणि आपण संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतली. आणि असं असताना तुम्हाला असं का जाणवलं की ही जी भक्तिविधी आपण करत आहोत ही अपूर्ण आहे आणि संत रामपालजी महाराज जी भक्तिविधी सांगतात हीच पूर्ण आहे, असं आपल्याला का भासलं? कारण की संत रामपालजी महाराजांनी प्रत्येक गोष्ट आम्हाला शास्त्रसिद्ध म्हणजे प्रत्येक गीतेचा पुरावा देऊन, वेदाचा पुरावा देऊन, म्हणजे सर्व जे 6 शास्त्र 18 पुराणं जे आहे त्या पुराणातील सर्व शास्त्रातले पुरावे देऊन त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आणि या 15व्या अध्यायातील पहिला श्लोक जो आहे त्या श्लोकाचं त्यांनी तत्त्वज्ञान जे आहे की ते क्षर पुरुष काय आहे, अक्षर पुरुष काय आहे आणि परम अक्षर पुरुष काय आहे हे त्यांनी आम्हाला
आपल्या प्रमाणासहित सिद्ध करून दाखवलं. आणि प्रमाणासहित सिद्ध करून दाखवल्यानंतर गीता हा आपला असा धर्मग्रंथ आहे की गीतेवर सर्वांचाच विश्वास आहे. आणि गीतेचं तत्त्वज्ञान आम्हाला त्यांनी शास्त्रानुसार अनुभूतीनुसार समजावून सांगितलं आणि त्यामुळे आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास बसला. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी आपल्याला शास्त्रोक्त भक्ती दिली आणि ती भक्ती स्वीकारल्यानंतर आपल्याला आपला जो शोध होता परमात्मा प्राप्तीचा तो पूर्ण झाला का? अर्थातच. म्हणजे इथे आता आम्हाला पूर्ण समाधान मिळालेलं आहे की आम्हाला हे ज्ञान झालेलं आहे की आपल्याला इथे या 21 ब्रह्मांडात आल्यानंतर इथलं ऋण कशाने चुकवता येईल आणि त्या ओम तत्सतची भक्ती कशी करायची आहे. तर प्रथम नाम घेतल्यानंतर मग दुसरं नाम घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तिसरं नाम घ्यायचं आहे आणि त्या तिन्ही नामानुसार या तिन्ही क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि परम अक्षर पुरुष पर्यंत पोहोचायचं आहे. आणि आतापर्यंत जे आपले काही संत होऊन गेलेले आहे तर धर्मदासजी, दादूजी, गुरु नानक साहेबजी ह्या संतांनी सुद्धा त्याचा अनुभव घेतलेला आहे. नव्हे तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहून गेलेली आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचा उदो आहे तर ते नामदेव महाराज, आमच्या मीराबाई यांचे सर्व जग गोडवे गातात आहे. पण त्यांनी कोणती भक्ती केली याचा विचार जगासमोर मांडण्यात येत नाही आहे. आणि तो विचार सद्गुरू संत रामपालजी महाराजांनी आमच्यासमोर मांडलेला आहे. आणि नामदेव महाराज सुद्धा, कारण गीतेमध्येच दिलेलं आहे, हे सुद्धा आमच्या तेव्हा लक्षात नव्हतं. गीतेमध्ये फक्त ओमचा जप सांगितलेला आहे, इतर कोणतेही जप सांगितलेले नाही. आणि आपल्या जर शास्त्रसिद्ध भक्ती करायची आहे, शास्त्रानुसार जर भक्ती करायची आहे तर शास्त्रानुसारच आपल्याला वागावं लागेल. मन माना आचरण करून चालणार नाही. मग त्या नामदेव महाराजांनी ओमचा जप केला पण त्यांनी ते पूर्ण झालेलं नाही. आणि ते जनजागृतीसाठी जेव्हा इकडे काशी पंजाबकडे फिरत आले आणि आपल्या कबीर साहेबांची त्यांची जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांनी सतनाम दिलं. आणि सतनाम ओम तर त्यांच्याजवळ होतंच, सतनाम दिलं तरीसुद्धा ते पूर्ण झालेलं नव्हतं. आणि मग जेव्हा नाम दिलं तेव्हा नामदेव महाराजांना खूप आनंद झाला आणि ते खुशीमध्ये त्यांच्या तोंडून त्यांची वाणीसुद्धा दिलेली आहे की कहा कहू सुख की महिमा, गुंगा खाए गुड, कहे नामदेव गुरु की कृपा, जो का त्यो दर्शाय. म्हणजे नामदेव महाराजांनी असं सांगितलं त्या आनंदाच्या भरामध्ये की या सार नामाने मला एवढा ते ज्ञान करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर मीराबाईचा दृष्टांत जर सांगायचा म्हटला तर मीराबाई कृष्ण भक्त होत्या आणि कृष्णाशिवाय मीराबाईला काही दुसरं सुचतच नव्हतं. पण मीराबाईला जेव्हा सद्गुरू कबीर साहेबांची जेव्हा भेट झाली, मीराबाईंनी रविदासांच्या मार्फत कबीर साहेबांनी त्यांना नामदीक्षा दिली आणि हे ज्ञान जेव्हा ग्रहण केलं तेव्हा मीराबाईच्या तोंडचे उद्गार आहेत की राम रतन धन पायो, पायो जी मैने राम रतन धन पायो. तर खरा राम कोणता आहे त्या आदिरामाची जेव्हा मीराबाईला ओळख झाली तेव्हा तिच्या तोंडातून हे उद्गार बाहेर पडले. आणि अशा रीतीने आपल्या महाराष्ट्रामधील संतसुद्धा कोणती भक्ती करत होते तर हे तत्वदर्शी सद्गुरू संत रामपालजी महाराज यांनी आमच्यासमोर ठेवला आणि त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास बसला. आणि त्यानुसार ती भक्ती खरोखरच श्रेष्ठ आहे आणि ती आम्हाला मोक्षपदाला नेणारी आहे असा आमचा पूर्ण विश्वास त्याच्यावर बसला. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे एक शास्त्रोक्त भक्ती देतात आणि जी भक्तिविधी आज संत रामपालजी महाराज देतात या भक्तिविधीनुसार बरेचसे लाभ प्राप्त होतात. तर या अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की आपल्याला या भक्तिविधीपासून काय काय लाभ प्राप्त झालेत? या भक्तिविधीपासून मला महत्त्वाचा लाभ म्हणजे मी तेच सांगणार होते की मला म्हणजे आत्मज्ञानाचा बोध झाला. आत्मज्ञान म्हणजे परमात्म्याने दिलेले जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाचा पूर्ण बोध होऊन मग परमात्म्याने सांगितलेलं आहे की आत्म्याला परमात्म्याला ओळखायचं आहे. आत्मा तर तुम्ही आहात पण तुम्हाला परमात्मा तत्वाचं ज्ञान करून त्यांनी दिलं आम्हाला. आणि ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा आपल्या ज्ञानेश्वराची सनद मुक्ताबाई सनद जी आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की हेची गुह्य ज्ञान नामदेवा लादले, कबीरा कथिले चार युगी. म्हणजे कबीर महाराज प्रत्येक युगामध्ये अवताराला येतात आणि सहशरीर येतात आणि सहशरीर जातात. आणि त्यांनी जे ज्ञान दिलं तेच ज्ञान सद्गुरू रामपालजी महाराजांनी आम्हाला
दिलेला आहे आणि तो मला खराखुरा आनंद आहे की हे ज्ञान मला पूर्णत्वाला नेणारं आहे आणि मला आध्यात्मिक ज्ञानापेक्षा जास्तीचा लाभ मोठा जास्त कोणता वाटत नाही. आणि प्रापंचिक लाभ तर ते त्यांनी सांगितलेलं आहे की ते पासंगासारखं मी तुम्हाला देतो. तर त्यांनी एकदा पहा आमच्या सर्व घरांनी नामदान घेतलेलं आहे. तर माझा लहान मुलगा जेव्हा पुस्तक सेवेला जात होता तर पुस्तक सेवेला जात असताना भर उन्हाळ्याचे दिवस होते आणि आमचा कुकर फुटला. जेवायची घाई, पुस्तक सेवेला जायचं, कुकर फुटल्यानंतर ते डाळ आणि तो भात सगळा त्याच्या हातावर वगैरे उडला, पण तोंड वगैरे म्हणजे मेंदूवर काही परिणाम झालेला नाही. आणि ते हातावर जे डाग वगैरे पडले होते लगेच त्यांनी जाऊन धुवून घेतले आणि लगेच पुस्तक सेवेला गेले. दिवसभर उन्हामध्ये सेवा केली, कुठलाही मलम लावला नाही, कुठली गोळी घेतली नाही. आणि आई तो म्हणे की आई मला असं जाणवलं सुद्धा नाही की आग नाही की काहीच नाही. इतकं मी विसरूनही गेलो की आज आपल्या घरात काय घटना घडली. तर ही सद्गुरू रामपालजी महाराज परमात्म्याचीच कृपा आहे की ह्या अशा गोष्टीतून आपण पार पडतो. एवढंच नाही तर तो त्याचाच ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्यातून सही सलामत वाचवलं. पुन्हा त्याला हार्ट अटॅक आला होता, त्याच्यातून सुद्धा सद्गुरूंनी सही सलामत वाचवलं. असे भरपूर. आता दसऱ्याच्या दिवशी माझ्या मोठ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला 4 व्हीलरची आणि त्याची चक्कर झाली. पण परमात्मा असं कोणतीही आस लागू देत नाही की जेणेकरून तुमचं काही नुकसान होईल. तर परमात्म्याने सही सलामत कोणतंही काही हातपाय मोडतोड असं काही झालेलं नाही आहे. आणि माझा तरी असा अनुभव आहे की प्रत्येक पाऊल आपण जे उचलतो तो परमात्म्याच्या म्हणजे आमच्या संत सद्गुरू रामपालजी महाराजांच्या कृपेनेच उचलल्या जाते. आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतात आणि त्यांची दया आहे म्हणूनच आपण जीवन जगू शकतो, नाही तर जीवाची काही अवकात नाही आहे. आणि अशा रीतीनं लहान सहान तर मला अगदी क्षणाक्षणाला इतके अनुभव येतात की आपल्या मनामध्ये जर काही समजा काही गोष्ट असली तर परमात्मा ते कशी काय जाणतात आणि ती कशी काय पूर्ण करतात. तर हे ते परमात्माच आहे, शेवटी त्यांना सर्वच माहीत आहे. म्हणून आमचे सद्गुरू संत रामपालजी महाराज आमच्या लहान मोठ्या छोट्या मोठ्या सगळ्याच गोष्टी आम्हाला त्याच्यातून संकटातून पार करतात. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज ही जी सद्भक्ती देतात आणि या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. त्यात मुख्य लाभ म्हणजे आपल्याला आध्यात्मिक ज्ञान कळालं आहे. जी आपली परमात्मा प्राप्तीची जी इच्छा होती ती पूर्णपणे साध्य झाली. तर ह्या अनुषंगाने जे आपले पूर्वीचे गुरुबांधव होते, त्याचप्रमाणे जे आपले शिष्य होते, कारण आपण एक गुरुपदावर होतात, ते शिष्य, ते आपले गुरुबांधव आणि आज जो श्रोतावर्ग आज आपल्याला TV चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत, यांना आपण काय संदेश द्याल? यांना एकच संदेश द्यायचा आहे की सर्व जगामध्ये जी भक्ती सुरू आहे ती भक्ती जरी चुकीची नसली तरी सुद्धा ती पूर्णही नाही आहे. आणि तुम्हाला जर पूर्ण भक्ती करायची असेल तर संत सद्गुरू रामपालजी महाराज यांच्याकडे येऊन आपल्याला शास्त्रानुसार भक्तीचं ज्ञान मिळणार आहे. आणि ती नामदीक्षा देतात. ती नामदीक्षा घ्यायची आपल्याला 3 वेळा. प्रथम नाम आहे, सतनाम आहे आणि सारनाम आहे. हे 3 वेळेचं नामदान पूर्ण करून आपल्याला ती भक्ती पूर्ण करायची आहे. आणि माझ्या माहितीनुसार मी जिकडे जिकडे फिरली, जिकडे जिकडे भक्तीचा अनुभव घेतला, तर हे तत्त्वज्ञान मला कुठेही असं एका लाईनमध्ये मिळालेलं नाही. कुठे 1 स्टेप आहे, कुठे 2 स्टेप आहे, कुठे एकच आहे. पण इथे 3 स्टेपमध्ये जी नामदान दिल्या जाते. तर आमच्या सर्व भक्तांना माझी एकच विनंती आहे की कोणालाही आपल्याला काही हे करायचं नाही आहे की किंवा कशापासून आपल्याला परावृत्त करण्याचा आपला विषय नाही आहे. पण विषय एकच आहे की मानव जन्म दुर्लभ आहे, मिले ना बारंबार, तरुवर से पत्ता टूट जाए बहुरन लगता डार. कारण हा मनुष्य जन्म असा आहे की हा पुन्हा पुन्हा मिळणारा नाही. म्हणून याच जन्मामध्ये जर आपल्याला त्या जीवाचं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर आमचे सद्गुरू संत रामपालजी महाराज जी भक्ती देतात ती भक्ती यथासांग यथार्थ भक्ती आहे. आणि त्या भक्तीचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. कारण 7 दीप 9 खंड में गुरु से बडा न होय, गुरु करता करे सो करे होय, गुरु करे सो होय. म्हणजे सद्गुरू त्यांच्याजवळ त्यांनी म्हटलेलं आहे की सद्गुरू जो चाहे सो करही. म्हणजे सद्गुरू काय करणार नाही तर परमात्मा संत रामपालजी महाराज सांगतात की ती कलम आमच्या हातामध्ये आहे. आपला विश्वास कदाचित बसणार नाही पण खरोखरच तसंच आहे. ती कलम आमच्या हातामध्ये आहे आणि चित्रगुप्ताचा जो कागज आहे तो फाडण्याची सुद्धा आमच्यामध्ये शक्ती आहे. आणि तुमचं प्रारब्ध बदलवण्याची सुद्धा आमच्या या ज्ञानामध्ये पूर्ण पावर आहे. आणि ते ज्ञान त्यांनी
बरेचसे आमच्या भक्तांचे असे अनुभव आहेत आणि जे होऊन गेलेले संत आहे त्यांनीसुद्धा प्रत्यक्ष जाऊन पाहून याचा अनुभव घेतलेला आहे आणि त्यानुसार आम्हाला ह्या भक्तीचा स्वीकार करायचा आहे. कोणालाही काही म्हणायचं नाही आहे, पण तुम्हाला पूर्णत्वाला जर जायचं असेल तर सद्गुरू संत रामपालजी महाराज यांच्याकडून ती गुरुभक्ती समजून घ्यायची आहे आणि नियमात राहून आपल्याला ती भक्ती करून पार व्हायचं आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं भक्तिविधी घेऊन आपल्याला पार व्हायचं आहे, तर या अनुषंगाने कुणा एका श्रोताला किंवा जे आपले पूर्वीचे गुरुबंधू आहेत त्यांना जर नामदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? आपण जो सत्संग पाहत असतो त्या सत्संगाच्या खाली एक टीप येत असते, पट्टी येत असते आणि त्याच्यावर सर्व मोबाईल नंबर दिलेले असतात. त्या मोबाईल नंबरवर संपर्क करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये, देशामध्ये नाही जगभर संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्र उघडलेले आहे. सगळ्या ठिकाणी सुविधा आहे, कुठे तुमची गैरव्यवस्था होणार नाही आहे आणि त्या ठिकाणी फोन नंबरवर फोन करून संपर्क साधायचा आहे आणि त्या फोनवर जर SMS केला तुम्ही तर आपल्याला ज्ञानगंगा आणि जिने की राह सारखे पुस्तकंसुद्धा आपल्याला मोफतमध्ये मिळणार आहे आणि ते पुस्तकं आपल्याला वाचायचे आहे आणि मग सद्गुरू संत रामपालजी महाराजांशी संपर्क, त्यांच्या त्या केंद्राशी संपर्क साधून आपल्याला नामदीक्षा घ्यायची आहे. या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो किंवा कुठल्या प्रकारची पावती वगैरे फाडावी लागते का? या नामदीक्षेसाठी कोणताही खर्च येत नाही आणि कोणतीही पावती फाडावी लागत नाही. ही निःशुल्क सेवा आहे आणि निःशुल्क सेवा अशी आहे की ती तुम्हाला पूर्ण या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवणारं ज्ञान देणारे आहे. उलट ते तुम्हाला इतकं अथांग सागरासारखं ज्ञान देणारे आहे आणि त्यांच्याकडून अरे तेच जर एवढे मोठे विश्वाचे चालक आहे, त्यांच्या जर हे सर्व अनंतकोट ब्रह्मांड नायक जर ते आहे तर त्यांना कशाची गरजच नाही आहे. ते आम्हाला देण्यासाठी आलेले आहे, फक्त घेणाऱ्यांची उणीव आहे. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.